आपण नागपंचमी निमित्त मोदक आणि कानिवले बनवायचे. मोदक बनवायसाठी वेलची, थोडं मीठ टाकायचं, अंदाजित तूप घ्यायचं आणि हा गूळ आणि नारळ हे सर्व साहित्य आता मी सुरुवात करते. पहिलं तूप घालायचं, थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकलं की पाक चांगला बनतो. आणि असं खोबरं सगळं घालायचं. आपल्याला गोड कितपत पाहिजे त्यानुसार आपण गूळ घालायचं आणि स्वादानुसार वेलची. आता हे सारण पूर्ण सुकलंय. आता खाली उतरायचं, गार करायचं आणि मोदक वळायला घ्यायचे. आता हे मोदकाचं पीठ बनवलंय कसं, उकडीच्या भाकरीला पीठ कसं बनवतो आपण, तांदळाचं उकडीचे मोदक भाकरी बनवतात त्याचंच तसंच पीठ हे उकडून घ्यायचं असतं. तांदळाचं पीठ जरा तूप घ्यायचं किंवा पाणी घ्यायचं, अशी लाटी वळायची. असं सगळ्याजणी करायला बसले ना मोदक, मग तिथे बाई असो ना पुरुषांनी पण लहान मुलांनी पण शिकायचं मोदक बनवायला. म्हणजे पटकन होतात, भरपूर होतात आणि सगळ्यांना भरपूर खायला पण मिळतात ना. ती पटापट पटापट करायची आणि अशा चुन्या पाडायच्या. अशा चुन्या छान येतात. सारण घालायचं आणि असे पटापट पटापट वळायचे. मी मोदक आता शिजण्यासाठी ठेवतोय. त्याच्यावर ते पानं मोदक चिकटू नयेत म्हणून हळदीचं पाणी ठेवतोय. त्याला स्वाद पण छान येईल आणि चिपकणार पण नाही. मोदक शिजत ठेव. आता कानिवला बनवायचं आहे. कानिवला म्हणजे जसं आपला कान असतो तसं असं कानिवला बनवायचं. आलं लक्षात कसं केलं ते. त्याच्यात असं सारण भरायचं म्हणजे कानातून गोड बातमी यावी तसं ऍक्टिंग आहे ती. मग आपण त्याला कानिवले म्हणून बोलतो. त्याला प्रसाद म्हणून द्यायचं. खोबरं भरलं आतमध्ये चून, असं कानिवला बनवला. राई झाला कानिवला. आता मोदक झाले. 5 मोदक द्यायचे. कानिवले सोनू मोदक बघ कसे झाले ते. मस्त. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.